सामना करत असताना कशा प्रकारे नियोजन केलं गेलं आणि फर्स्ट वारीचा अनुभव तुम्हाला काय शिकून गेला किंवा काय सांगून गेलं? भारतामध्ये कुंभच्या नंतर सगळ्यात मोठं रिलिजियस कॉन्ग्रिगेशन म्हणजे आमच्या आषाढी वारी आहेत. म्हणून आपल्याला माहिती असेल एप्रिल 2चा मी रुजू झालो. जवळपास पुढच्याच आठवड्यात मी वारीची तयारी सुरू केलं होतं. पालखी स्थल व्हिजिट करणे आणि सगळ्या पत्रकार मित्रासोबत मीटिंग घेणे, विश्वस्तासोबत मीटिंग घेणे. सो जवळपास 3 महिना अगोदरच आम्ही मीटिंग सुरू केलं होतं, तयारी सुरू केलं होतं. आणि सगळं टीम एफर्ट आहे. त्याचं फक्त एक माणूसचं यश नाही आहे. याच्यामध्ये पूर्ण डिपार्टमेंट, जवळपास 23 डिपार्टमेंट आहे, 25,000 कर्मचारी आहे. सगळे मिळून आम्ही हा वारी यशस्वी पार पडला. हे पहिला वारी होता माझा. अनुभव खूप वेगळ्या पद्धतीने खूप डिफरंट आहेत आणि खूप चांगलं वाटतं आहे की हे खूप यश झालं. पालखी सोहळ्यात म्हणजे आळंदी संस्थान असेल किंवा इतर सुविधा मिळाल्या त्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. एक तुमचं ते सक्सेस आहे, सर्व अधिकाऱ्यांचा सक्सेस आहे, तर काय विशेष भावना आहे? विशेष भावना तेच आहे की आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही बारीक गोष्टीवर लक्ष दिलं होतं. आम्ही म्हणजे आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर वारकरी उभे राहिलं तर त्याचं ग्रीन मॅट टाकणे, वारकरी एखाद्या ठिकाणी रस्त्यावर गेला असेल तर त्या रस्त्याच्या खडीकरण निर्मूलीकरण करणे, असं प्रत्येक गोष्टी, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक रस्ता अशा पद्धतीने नियोजन केलं होतं. म्हणून आम्हाला हा यश भेटलं आणि मला नक्की खात्री आहे की इतर जिल्ह्याला सुद्धा हाच पद्धतीनं पुढच्या वेळी चांगल्या पद्धतीने नियोजन करून त्या जिल्ह्याला सुद्धा 16 दिवस तुम्ही उपवास केला, तर यामध्ये नक्की चॅलेंजेस काय आले? चॅलेंजेस नाही, हे उपवास माझा पर्सनली मी केलं होतं. म्हणजे एखादा गोष्ट साध्य करायचं म्हटलं तर मी नॉर्मल पद्धतीनं उपवास करतो, त्याच पद्धतीनं मी उपवास केला. चॅलेंजेस काही नाही आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे हे सक्सेस झालं. श्रद्धेशक्ती असते आज अनुभवाला. सर, तुम्ही 3 नियोजन आगामी काळामध्ये ठरवले, त्या संदर्भात मी पुढच्या वारीमध्ये माझा जो अनुभवामध्ये 3 गोष्टी आपल्याला करायची आहे. एक, सर्वप्रथम जो वयोवृद्ध वारकरी, वयोवृद्ध भाविक आहेत त्यांच्या आपल्याला आता सध्या तरी 2च ऑप्शन आहे की एक पथदर्शन 16 तास थांबून पथदर्शन करणे या 8 तास थांबून मुखदर्शन करणे. या व्यतिरिक्त तिसरा ऑप्शन त्यांना कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येईल. दिव्यांग वारकरी असो या दिव्यांग बांधव असो या वयोवृद्ध बांधव असो, तो त्यांना आपल्याला लवकरात लवकर कशा पद्धतीनं दर्शन देता येईल, तो माझा पहिला विचार आहे. दुसरा, प्रत्येक पालखी स्थळामध्ये आपल्याला एक तिथे फायर स्टेशन ठेवणेसुद्धा बंधनकारक आहे, तो सुद्धा मला लक्षात आलं. आणि तिसरा विषय, यावर्षी बरेच वारकरीचे एक विषय तक्रार होत आहे की तो घुसखोरीचं प्रकरण. हा घुसखोरीचं प्रकरण कशा पद्धतीनं पुढच्या वर्षी आपल्याला हाताळता येईल, हा 3 विषयाबद्दल मी नक्की विचार करून पुढच्या वारीमध्ये याच्याबद्दल मी सोल्युशन करेन. नाही, म्हणजे जेव्हा माझं दर्शन जेव्हा माझं पाहणी चालू होतं तेव्हा मला एक आजी सापडलं. त्या आजीचं वय मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 80 ते 85 होतं आणि पूर्णपणे आजी जागलेलं होतं. पण तरीसुद्धा आजीनी जवळपास 6 तास थांबून त्या ठिकाणी आलं होतं. म्हणून आणि आजीनी मला सांगितलं की हे माझं शेवटच्या वारी आहेत आणि ह्याच्यापुढे मी येऊ शकत नाही आहे म्हणून. तिथूनच मला हा कल्पना आलं आहे की अशा पद्धतीनं जे कोणी वारकरी आहेत, वयोवृद्ध वारकरी आहेत, त्यांना आपल्याला कशा पद्धतीनं लवकरात लवकर दर्शन देता येईल, तो मी विचार पुढच्या वर्षी करेन. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी 3-4 डिपार्टमेंट मार्फत आम्ही याच्याबद्दल काम केलेली आहेत. नगरपालिकाच्या मार्फत काम केलेली आहे, PWD मार्फत काम केलेली आहेत, RDD मार्फत काम केलेली आहेत. या व्यतिरिक्त इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत सिव्हिल वर्क झालेली आहेत. आता माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्की या सगळ्या विषयाच्या सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून कुठेही रिपिटेशन झालेले नाही, तो मी खात्री करेन. त्या पहिल्याच वारीत कोणता अनुभव, वारीत एवढं तुम्ही सगळं केलं, त्याचा अनुभव काय आला का? जिल्हाधिकारीचा पद आहे तो मोठा जबाबदारी आहे. प्रत्येक वारकरी शासनाच्या वतीने माझा जबाबदारी आहेत. अगोदर मी सांगितल्याप्रमाणे 10 ते 15 दिवस जवळपास आम्ही दिवस रात्री काम करून हे भारी यश केलं. पण मला एक विषय नक्की सांगू शकतो की एकही क्षणामध्ये सुद्धा आम्हाला ताण वाटलेलं नाही आहे. सगळ्यांनी खूप आनंदाने, खास करून मी तर खूप आनंदाने काम केलं. फाईल वर्क वगैरे नसताना फील्डवर उतरून काम करणं मला खूप आवडलं आणि चांगलं वाटलं. सर, वारीनंतर प्रमुख प्रश्न असतो स्वच्छतेचा. पंढरपूर शहर अगोदर सांगितल्याप्रमाणे 25 तारीखला जेव्हा वारी संपलं, 26 पासून 25 संध्याकाळीपासूनच आमचं स्वच्छताचं काम चालू झालं आणि खास करून 26 सकाळीपासून काम चालू झालेली आहेत. नगरपालिकामार्फत जवळपास 1100 कर्मचारी आणि जिल्हा परिषद मार्फत जवळपास 150 कर्मचारी, असं 1550 कर्मचारी मार्फत आम्ही आता स्वच्छता काम चालू केलेली आहेत.
बरेच ठिकाणी आता पण फिरत असताना मला वारीच्या नंतर खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता दिसलं, पण अजून आमचं काम थांबलेलं नाही आहे. आम्ही पुढच्या 1-2 दिवसमध्ये पूर्ण शहर आम्ही स्वच्छ करणार.